नमस्कार मित्रांनो, मी महेश आणि ऑप्शन सेलिंग मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. सो मित्रांनो, सध्या सुरू आहे रिझल्ट सीझन आणि अलग अलग कंपन्या काय करत आहेत, त्यांचे रिझल्ट डिक्लेअर करत आहे. त्यांचं प्रॉफिट लॉस ह्या सर्व गोष्टी काय करत आहेत ते त्यांच्या शेअर होल्डरसोबत शेअर करत आहे. आणि अशातच मित्रांनो, काल शनिवारी एका महत्त्वाच्या कंपनीचा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे आणि ती कंपनी आहे मित्रांनो ICICI बँक. तुम्ही जर या कंपनीचे शेअर होल्ड करत असणार तर तुम्हाला एक आयडिया येणार की या शेअरमध्ये तुम्हाला सोमवारी काय करायचं आहे. जर शेअर कदाचित जर वरती ओपन झाला तर तुम्हाला काय करायचं आहे, प्रॉफिट बुक करायचं आहे की त्याला होल्ड करायचं आहे, किंवा त्या शेअरमधून तुम्हाला कम्प्लिटली एक्झिट करायचं आहे. आणि तुमच्याकडे या कंपनीचे शेअर नसणार तर तुम्ही कदाचित या शेअरमध्ये गुंतवणुकीचा विचार करत असणार तर डेफिनेटली आजचा व्हिडिओ तुम्हाला एक आयडिया देणार की तुम्ही या शेअरमध्ये तुमची गुंतवणूक करायला हवी की नाही करायला हवी. प्लस मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला एक गोष्ट तर नक्की शिकायला भेटणार, ती म्हणजे कुठलीही कंपनी जेव्हा त्यांचे रिझल्ट डिक्लेअर करते तेव्हा त्यांचे रिझल्ट कुठे बघायचे, ते रिझल्ट कसे वाचायचे आणि रिझल्ट बघून आपण कसं डिसाईड करायचं की ती कंपनी चांगली परफॉर्म करत आहे की नाही करत आहे आणि त्यानुसारच आपण त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करायची की नाही करायची. या सर्व गोष्टीची उत्तरं मित्रांनो तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. सो व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे मित्रांनो, तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सो मित्रांनो, रिझल्ट ॲनालिसिस करायच्या अगोदर काही महत्त्वाचे जे पॉईंट आहे या बँकेबद्दल ते आपण डिस्कस करूया आणि त्यानंतर आपण डिसाईड करूया की रिझल्ट हा एक्सपेक्टेशनसारखा लागलेला आहे की एक्सपेक्टेशनपेक्षा खराब लागलेला आहे. सो सर्वात पहिला जो मुद्दा आहे मित्रांनो तो म्हणजे ICICI बँकेचं बँक निफ्टीमध्ये वेटेज. सो इथे स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे ह्या अलग अलग बँक्स आहे मित्रांनो आणि या सर्व बँक आहे ना आपल्या बँक निफ्टीमध्ये लिस्टेड आहे. सो सर्वात जास्त जे वेटेज आहे बँक निफ्टीमध्ये ते आहे मित्रांनो आपलं HDFC बँकेचं. ते वेटेज दिसत आहे तुम्हाला 27%. एक्झॅक्टली HDFC बँकच्या नंतर जी महत्त्वाची जी बँक वाटते ती आहे मित्रांनो ICICI बँक आणि या ICICI बँकेचं वेटेज किती आहे बँक निफ्टीमध्ये 23%. सो सोप्या भाषेत सांगायचं झालं तर HDFC बँक आणि ICICI बँक ह्या दोन बँक काय करतात, बँक निफ्टीची डायरेक्शन डिसाईड करतात. जर या दोन बँकेचं पोट दुखत असणार तर हे बँक निफ्टीचं पण पोट दुखणार, शेअर मार्केटचं पण पोट दुखणार आणि डेफिनेटली त्याच्यासोबत जे सर्व इन्व्हेस्टर आहे त्यांचं पण पोट दुखणार आहे. इम्पॉर्टंट लक्षात आलेलं मित्रांनो की का हा रिझल्ट ॲनालिसिस महत्त्वाचा आहे, कारण ICICI बँकेचं बँक निफ्टीमध्ये वेटेज जे आहे 23%. कारण ICICI बँकच कुठेतरी आपलं बँक निफ्टीला ड्राईव्ह करणार आहे सोमवारच्या दिवशी. हा एक पॉईंट झालेला मित्रांनो. दुसरं महत्त्वाचं पॉईंट मला वाटते की या बँकेपासून जे शेअर मार्केट आहे ते इन्व्हेस्टर आहे त्यांचे एक्सपेक्टेशन काय आहे आणि ते समजून घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार मित्रांनो, आपल्याला समजून घ्यावं लागणार की ICICI बँकनी कसं परफॉर्मन्स दिलेला आहे आतापर्यंत. सो ते बघण्यासाठी मित्रांनो आपण आलेला ह्या चार्टवर ICICI बँकच्या आणि हा एक कन्सोलिडेटेड चार्ट आहे मित्रांनो 5 वर्षाचं. इथं तुम्हाला हिस्ट्री दिसत आहे ICICI बँकची आणि या हिस्ट्रीमध्ये काय दिसत आहे क्लिअरली आपल्याला एक गोष्ट दिसत आहे ती म्हणजे 208%चा रिटर्न ICICI बँकनी त्यांच्या इन्व्हेस्टरला दिलेला आहे मागच्या 5 वर्षामध्ये. सो मित्रांनो 208% रिटर्न ही छोटी मोठी गोष्ट नाही आहे. तर डेफिनेटली तुम्ही समजू शकता की ICICI बँक का महत्त्वाची आहे आणि का सर्वात जास्त फेवरेट आहे सर्व इन्व्हेस्टरची. कारण कोणीतरी जर 5 वर्ष पहिले या कंपनीमध्ये जर इन्व्हेस्ट केली असणार तर त्या व्यक्तीला आज 208%चं रिटर्न मिळालेलं आहे. हे लक्षात आलं मित्रांनो, ICICI बँकचं जबरदस्त रिटर्न तर जबरदस्त आहे. पण आता याचे जर आपल्याला डेफिनेटली याची कंपॅरिझन करणं खूप महत्त्वाचं आहे. कंपॅरिझन कोणासोबत करणार, कंपॅरिझन आपण हमेशा कोणासोबत करणार जे त्यांचे कॉम्पिटिटर आहे ते. आणि इथं तुम्हाला कॉम्पिटिटरची लिस्ट पण दिसत आहे मित्रांनो. हे जे दिसत आहे ह्या बँक HDFC बँक झालं, स्टेट बँक झालं, ॲक्सिस बँक झालं, कोटक बँक झालं, हे काय ICICI बँकचे कॉम्पिटिटर्स आहेत. तर ICICI बँकनी यांच्या तुलनेमध्ये कसं परफॉर्मन्स केलेलं आहे हे पण जाणणं महत्त्वाचं आहे. आणि याच्यासाठी आपण काय करू, या सर्व ज्या बँक आहे यांची पण आपण एक छोटासा चार्ट बघू. तर सर्वात पहिली जी बँक आहे मित्रांनो ती आहे HDFC बँक. डेफिनेटली सर्वात जास्त वेटेज पण कोणाचं आहे बँक निफ्टीमध्ये HDFC बँक. सो मित्रांनो HDFC बँकचा जर मी 5 वर्षाचा जर ग्राफ बघितला तर HDFC बँकनी फक्त त्यांच्या इन्व्हेस्टरला किती पर्सेंटचा रिटर्न दिलेला आहे, 74%चा रिटर्न. ICICI बँकनी कितीचं दिलं होतं मित्रांनो 208. सो कंपॅरिझन केलं तर ICICI बँक तर ही खूप वरती आहे मित्रांनो HDFC बँकच्या तुलनेमध्ये. दुसरी जी महत्त्वाची बँक आहे मित्रांनो ती आहे ॲक्सिस बँक. ॲक्सिस बँकचं जर मी रिटर्न बघितलं तर किती दिलेलं आहे, 60%चं रिटर्न दिलेलं आहे फक्त मागच्या 5 वर्षामध्ये. दुसरी जी महत्त्वाची बँक आहे मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया. आणि डेफिनेटली प्रत्येक भारतीयाची बँक आहे, प्रत्येक भारतीयाचं अकाउंट ह्या बँकमध्ये आहे. आता ही बँक पण बघा मित्रांनो, या बँकने किती पर्सेंटचा रिटर्न दिलेला आहे त्यांच्या इन्व्हेस्टरला, 124%चं रिटर्न. आणि सर्वात शेवटची जी बँक आहे मित्रांनो ती आहे कोटक बँक.
ही पण एक महत्त्वाची बँक आहे मित्रांनो बँक निफ्टीमध्ये, आणि या बँकेने किती पर्सेंटचं रिटर्न दिलेलं आहे त्यांच्या इन्व्हेस्टरला? 60%. सो मित्रांनो डायरेक्टली जर कंपॅरिझन केलं आपण ICICI बँकचं या चारही बँकसोबत HDFC, ॲक्सिस, SBI आणि कोटक हे जे कॉम्पिटिटर बँक्स आहे, तर डेफिनेटली ICICI बँकचं रिटर्न मित्रांनो खूप जास्त आहे या बँकेच्या कंपॅरिझनमध्ये, आणि ते रिटर्न आहे मित्रांनो 208%. कुठे HDFC, ICICI आणि कोटक यांनी 60%चं रिटर्न दिलेलं आहे, SBIने 123चं दिलं आहे डेफिनेटली, पण तरी ते ICICI बँकच्या रिटर्नपेक्षा कमी आहे. तर आपण बोलू शकतो की या पाचही बँकेमध्ये सर्वात जास्त जर चांगलं परफॉर्मन्स जर कोणी दिलं असणार, सर्वात जास्त रिटर्न जर कोणी दिलं असणार, तर ते आहे मित्रांनो ICICI बँक. आणि डेफिनेटली या रिटर्नमुळे, या हिस्ट्रीमुळेच काय झालेलं आहे की शेअर मार्केटचं काय झालेलं आहे, ICICI बँकपासून एक्सपेक्टेशन ह्या जास्त वाढलेल्या आहे. म्हणजे काय करायचं आहे की रिझल्ट हा ICICI बँकला खूप चांगला द्यावा लागणार, तरच काय होणार, सोमवारी आपली बँक निफ्टी ही 43,000चा प्रवास स्टार्ट करणार. सो मित्रांनो रिझल्ट आणि एक्सपेक्टेशन कळाले तुम्हाला. सो चला मित्रांनो जास्त टाईमपास न करता आपण काय करू की ICICI बँकच्या साईटला जाऊ आणि त्यांचा रिपोर्ट कार्ड आपण काय करू, डाउनलोड करू. सो कुठल्याही बँकेचं जेव्हा तुम्हाला रिपोर्ट बघायचं असते, तुम्हाला काय करायचं असते, सिम्पली काय करायचं, गुगलला जायचं, गुगलच्या सर्च बॉक्समध्ये काय टाकायचं, त्या कंपनीचं नाव टाकायचं आणि पुढे टाकायचं रिझल्ट रिपोर्ट. याच्यानंतर काय होते की गुगल तुम्हाला खूप सारे रिझल्ट देतं. याच्यामध्ये आपण काय करायचं की त्यांच्या ऑफिशियल साईटला जायचं. जसं मी आता इथे टाकलेलं आहे ICICI बँक रिझल्ट, आणि यांच्या ऑफिशियल साईटला मी गेलेलो आहो. आता इथे जे ऑफिशियल साईटला जेव्हा आपण जाणार तेव्हा खूप सारे रिझल्ट इथं दिसत आहे. कन्फ्यूज व्हायचं गोष्ट नाही आहे मित्रांनो, हे खूप सारे कन्सोलिडेटेड रिझल्ट हे काय करतात, काय बँक त्यांच्या इन्व्हेस्टरला इथे शेअर करतातच. पण सर्वात इम्पॉर्टंट जे राहते मित्रांनो हे आहे आपलं ICICI बँक फायनान्शियल रिझल्ट क्वार्टर एंडेड March 31, 2023. इथं जायचं, इथं क्लिक करायचं. इथं क्लिक केल्याबरोबर काय होणार मित्रांनो की जे रिझल्ट आहे, रिझल्टची एक PDF इथे आपल्यासमोर ओपन होणार. तर या PDFमध्ये, या रिपोर्टमध्ये मित्रांनो 2 महत्त्वाचे रिझल्ट यांनी डिक्लेअर केलेले आहे. ते 2 मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगत आहोत. सर्वात पहिला जो रिझल्ट यांनी डिक्लेअर केलेला आहे तो स्टँड अलोन, आणि नंतर जर आपण याला खाली जर स्क्रोल डाऊन केलं मी, तर खाली आणखी एक यांनी रिपोर्ट डिक्लेअर केलेला आहे, आणि तो आहे मित्रांनो कन्सोलिडेटेड रिपोर्ट. आता हे स्टँड अलोन आणि कन्सोलिडेटेडमध्ये काय फरक आहे, राईट, तो मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो. आता ICICI बँक ही काय मित्रांनो बँक आहे, यांची सर्वात महत्त्वाचा बिझनेस जो आहे तो आहे मित्रांनो बँकिंग. पण बँकिंग सोडून पण यांचे अदर बिझनेस आहेत, जसं की ही जी बँक आहे ही होम लोन पण देते, कार लोन पण देते, अलग अलग जे बिझनेस असतात त्यांना पण हे लोन देते. सो ICICI बँकचे अदर म्युच्युअल फंड्स पण आहे. सो हे त्यांचे अदर बिझनेसेस झाले, म्हणजे बँकिंग सोडून पण त्यांचे बाकीचे बिझनेसेस आहे. सो जी हा स्टँड अलोन जो रिझल्ट आहे मित्रांनो, हा स्टँड अलोन रिझल्ट हा दुसरा काही नसून हा फक्त त्यांच्या बँकिंगचा रिझल्ट आहे. त्यांचा बँकिंग बिझनेस कसा परफॉर्म करत आहे याचा हा रिझल्ट आहे. आणि कन्सोलिडेटेड रिपोर्ट जो आहे मित्रांनो, हा जो रिपोर्ट आहे हा कंबाईंड रिपोर्ट आहे मित्रांनो यांच्या सर्व बिझनेसेसचा, की यांचे सर्व बिझनेसेस मिळून या ICICI बँकनी कसा परफॉर्म केलेला आहे. फरक लक्षात आला कन्सोलिडेटेड आणि स्टँड अलोनमध्ये. सो आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण फक्त ॲनालिसिस करणार आहोत स्टँड अलोन फायनान्शियल रिझल्टचं. पण मित्रांनो तुमच्यासाठी एक होमवर्क राहणार आहे की कन्सोलिडेटेड जो रिपोर्ट आहे यांचा, त्याचा ॲनालिसिस तुम्ही स्वतः करायचं हा व्हिडिओ संपल्यानंतर. कारण तुम्हाला एक कॉन्फिडन्स येऊन जाणार, भविष्यामध्ये जर कुठल्याही कंपनीचा तुम्हाला रिझल्ट ॲनालिसिस करायचं असणार तर तुम्ही ते कॉन्फिडन्सली करू शकणार, आणि तुम्ही स्वतःहून डिसाईड करू शकणार की त्या कंपनीमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे की नाही करायची आहे. सो मित्रांनो जेव्हा पण आपण म्हणतो की आपल्याला रिझल्ट ॲनालिसिस करायचा, तर रिझल्ट ॲनालिसिस म्हणजे नेमकं काय राहते. सो सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपण काय करतो, कंपॅरिझन करतो मित्रांनो या कंपनीचा रिझल्टचं त्याच्या प्रिव्हियस क्वार्टरसोबत आणि त्याच्या मागच्या वर्षीच्या डेटासोबत. हा डेटा आहे मित्रांनो, इथं सर्व डेटा तुम्हाला दिसत आहे या PDFमध्ये. हा मागच्या वर्षीचा डेटा आहे, हा मागचा क्वार्टरचा डेटा आहे, आणि हा या प्रेझेंट क्वार्टरचा डेटा आहे. आणि इथे आपण रिझल्ट ॲनालिसिसमध्ये काय करणार आहोत, या डेटाचं कंपॅरिझन करणार आहोत हे फाइंड आउट करायसाठी की कंपनीनी सध्या कशी परफॉर्मन्स देत आहे. म्हणजे कंपनीचा परफॉर्मन्स हा मागच्या क्वार्टरपेक्षा किंवा मागच्या वर्षीपेक्षा कमी झालेला आहे की वाढलेला आहे, आणि त्याच्यावरच आपण काय डिसाईड करतो की हा रिझल्ट खराब लागला आहे की चांगला लागला आहे. सो मित्रांनो आपण एक काम करूया, सर्वात पहिले जे कंपॅरिझन करूया ते कंपॅरिझन करताना काही महत्त्वाचे पॉईंट्स राहतात. ते महत्त्वाचे पॉईंट्स मी तुम्हाला सांगतो. एक राहते मित्रांनो टोटल इन्कम, म्हणजे टोटल इन्कम काय आहे, या कंपनीचं टोटल इन्कम काय झालेलं आहे या क्वार्टर एंडमध्ये. आता हे सर्व जे आकडे आहेत ना मित्रांनो, हे सर्व आकडे आहेत करोडमध्ये, लक्षात ठेवा. सो जे कंपनीचं जे टोटल इन्कम आहे या क्वार्टरमध्ये ते आहे मित्रांनो 36,108 करोडच्या जवळपास, बरोबर आहे. हे झालं या कंपनीचं या क्वार्टरमध्ये टोटल इन्कम. बरं ठीक आहे, इन्कम तर जबरदस्त आहे, पण मागच्या क्वार्टरमध्ये किती इन्कम होतं या कंपनीचं. मागच्या क्वार्टरमध्ये या कंपनीनं रिपोर्ट केलं होतं 33,529 करोडचं इन्कम.
जर इन्कम जर विचार करत आहोत तर इन्कम काय होत आहे, इयर अँड इयर काय वाढत आहे, क्वार्टर अँड क्वार्टर पण काय हे इन्कम वाढतच आहे. सो इन्कमचा चार्ट जर बघितला तर डेफिनेटली इन्कम होईल खूप चांगला आहे, म्हणजे इन्कमची ग्रोथ आपली चांगली आहे. आणि जो दुसरा महत्त्वाचा जो फॅक्टर आहे तो आहे मित्रांनो एक्सपेंडिचरचा अर्थ होते की कंपनीचा खर्च. सो या क्वार्टरमध्ये कंपनीने खर्च केला 22,282चा. मागच्या क्वार्टरमध्ये जर आपण कम्पेअर केलं तर मागच्या क्वार्टरमध्ये तर 20,258 म्हणजे 2,000 कमी खर्च होता. आणि मागच्या वर्षीसोबत जर डेटा कम्पेअर केला तर मागच्या वर्षीचा एक्झॅक्टली 17,119 करोडचा कंपनीचा टोटल खर्च होता. सो डेफिनेटली मित्रांनो इन्कम जसं वाढत आहे तसंच कंपनीचा खर्च पण काय होत आहे, इयर अँड क्वार्टर काय होत आहे, वाढत आहे. सो मित्रांनो जर आपल्याला प्रॉफिट्स जर कॅल्क्युलेट करायचं असणार कंपनीचं तर ते प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन कसं होते. प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन सिम्पल आहे मित्रांनो, जे तुमचं टोटल इन्कम आहे त्याच्यातून जो तुमचा कंपनीचा टोटल खर्च आहे तो काय करावं लागतं, तुम्हाला मायनस करावं लागते. आणि ते मायनस केल्यानंतर जे काही येते ते राहते मित्रांनो कंपनीचं ऑपरेटिंग प्रॉफिट. आणि हा जो तुम्हाला इथे आकडे दिसत आहे मित्रांनो हे आहे कंपनीचे ऑपरेटिंग प्रॉफिट. आता इथे तुम्हाला ऑपरेटिंग प्रॉफिट का दिसत आहे या कंपनीचं, 13,826 करोड. मागच्या क्वार्टरमध्ये किती होतं, 13,271 करोड. आणि मागच्या वर्षी किती होतं, 10,292 करोड. सो ऑपरेटिंग प्रॉफिट जर बघितलं म्हणजे मागच्या क्वार्टरसोबत जर मी ऑपरेटिंग प्रॉफिट केलं म्हणजे कम्पेअर केलं तर जवळपास 500 करोडचा फरक मला दिसत आहे. आणि मागच्या वर्षीसोबत जर डेटा कम्पेअर केला तर जवळपास 3,500 करोडनी काय झालेलं कंपनीचं प्रॉफिट ऑपरेटिंग प्रॉफिट हे वाढलेलं आहे. इन शॉर्ट सांगायचं झालं तर कंपनीचं हे ऑपरेटिंग प्रॉफिट आहे ही इयर अँड इयर आणि क्वार्टर अँड क्वार्टर काय झालेलं आहे, वाढलेलं आहे. सो ऑपरेटिंग प्रॉफिटच्या याच्यामध्ये पण रिझल्ट चांगले आलेले आहे. हे झालं मित्रांनो ऑपरेटिंग प्रॉफिट. जो तिसरा जो फॅक्टर आहे जो महत्त्वाचा आहे मित्रांनो तो राहते प्रोव्हिजन. हे कॉलम नंबर 8मध्ये जो दिसत आहे. आता प्रोव्हिजन सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे काय आहे, बँक आहे. आणि बँक काय करते, कर्ज देते, बिझनेसमॅनला कर्ज देते, शेतकऱ्यांना कर्ज देते, त्याच्यानंतर कॉमन माणसाला कर्ज देतं. सो हे असं कर्ज राहते मित्रांनो जे बँकेला वाटते की ते रिकवर होणार नाही आणि बँक काय करते ते लॉसमध्ये रिपोर्ट करते. सो डेफिनेटली जे ऑपरेटिंग प्रॉफिट आहे त्या ऑपरेटिंग प्रॉफिटमधून आपल्याला काय करावं लागणार, हे जे प्रोव्हिजन आहे ते आपल्याला काय करावं लागणार, मायनस करावं लागणार. सो जर इयर अँड इयर आणि क्वार्टर अँड क्वार्टर जर आपण प्रोव्हिजनचा जर डेटा जर कम्पेअर केला इयर अँड इयर बघा मागच्या वर्षी एक्झॅक्टली जो प्रोव्हिजनचा डेटा होता म्हणजे जे कर्ज डुबणारे जे अमाऊंट होती ती होती मित्रांनो 1,068 करोड. जे यावर्षी किती झालेले आहे 1,619 करोड म्हणजे जवळपास 600 करोडनी काय झालेला यांचा प्रोव्हिजनचा डेटा हा वाढलेला आहे जो निगेटिव्ह फॅक्टर आहे. म्हणजे 600 करोड आणखी यांचे असे कर्ज डुबलेले आहेत मागच्या वर्षीच्या कम्पॅरिझन केलं तर. पण जर क्वार्टर वाईज जर कम्पेअर केलं तर क्वार्टर वाईज हा आकडा कसा आहे, सुधारलेला आहे. मागच्या क्वार्टरमध्ये जवळपास जो आकडा होता प्रोव्हिजनचा जो होता 2,257 करोडचा जो या क्वार्टरमध्ये किती राहिलेला फक्त 1,619. जर इयर अँड इयर जर कम्पेअर केलं तर डेफिनेटली निगेटिव्ह आहे. पण क्वार्टर अँड क्वार्टर जर कम्पेअर केला तर हा प्रोव्हिजनचा डेटा पण काय आहे, पॉझिटिव्ह आहे. सो मित्रांनो सर्वात इम्पॉर्टंट जो फॅक्टर राहतो या चार्टमध्ये तो राहतो मित्रांनो NPA रेशो. आणि NPA रेशो डिस्कस करायच्या पहिले एक छोटासा फॅक्टर जो डिस्कस करायचा तो राहते EPS. EPSचा अर्थ होते मित्रांनो अर्निंग पर शेअर. सो अर्निंग पर शेअर जर हा डेटा जर कम्पेअर केला मी मागच्या क्वार्टरसोबत आणि मागच्या वर्षीसोबत तर डेफिनेटली अर्निंग पर शेअर पर काय होत आहे, हा इयर अँड क्वार्टर काय झालेला वाढलेला आहे. आता जो सर्वात इम्पॉर्टंट फॅक्टर जो आपल्याला डिस्कस करायचा आहे मित्रांनो तो आहे NPA रेशो. आणि जर हा NPA रेशो जर खराब आला तर डेफिनेटली वरती कितीही चांगले रिझल्ट कंपनीने पोस्ट केलेले असला तरी ते काय होणार, सर्व त्याच्यावर पाणी फिरून जाणार. डेफिनेटली आपल्याला NPA रेशो खूप महत्त्वाचा राहतो. NPAचा लॉंग फॉर्म राहतो मित्रांनो नॉन परफॉर्मिंग ॲसेट. आणि डेफिनेटली नॉन परफॉर्मिंग ॲसेट डेफिनेटली कुठल्याही कंपनीचा रिझल्ट चांगला किंवा खराब डिसाईड करायसाठी जे त्यांचे नॉन परफॉर्मिंग ॲसेट राहतात ना ते त्यांची जे अमाऊंट आहे ना मित्रांनो तो डेटा हा कमी यायला हवा, त्याचा आकडा हा कमी यायला हवा मागच्या क्वार्टरसोबत आणि मागच्या इयरसोबत. आणि तोच डेटा इथं आता कम्पॅरिझन करू मित्रांनो. सो NPAचा जो लास्ट इयरचा जो डेटा होता मित्रांनो तो होता 33,919 करोडचा. मागच्या क्वार्टरचा जो डेटा होता मित्रांनो तो किती होता मित्रांनो 32,558 करोडचा. आणि यावर्षीचा जो डेटा येत आहे NPAचा तो आहे मित्रांनो 31,183. सो जर मी मागच्या वर्षीचा आणि मागच्या क्वार्टरचा जर कम्पेअर करत आहोत NPAचा तर NPA यांचं काय होत आहे कमी होत आहे जे एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. आणि याचं जर पर्सेंटेज कॅल्क्युलेशन केलं NPA रेशो तर हा NPA रेशो आहे ना कुठल्याही कंपनीचा रिझल्ट चांगला आहे की खराब आहे डिसाईड करायसाठी त्यांचा NPA रेशो हा त्यांच्या मागच्या रिझल्टपेक्षा काय असायला पाहिजे, कमी असायला पाहिजे. आणि या रिपोर्टमध्ये मला काय होत आहे हीच गोष्ट इथे दिसत आहे.
इन शॉर्ट सांगायचं झालं मित्रांनो तर ICICI बँक ही जबरदस्त कंपनी आहे. मागच्या 5 वर्षामध्ये त्यांनी याच्या इन्व्हेस्टरला जवळपास 208% रिटर्न दिलेला आहे आणि या कंपनीमध्ये पोटेन्शियल आहे मित्रांनो की येणाऱ्या 5 वर्षामध्ये पण हे चांगलं रिटर्न देणार आहे. सो मित्रांनो, मी जर या चॅनलला फर्स्ट टाईम आलं असणार तर हे आपलं ऑप्शन सेलिंग मराठी, हे ऑप्शन सेलिंगचे डेडिकेटेड मराठी यूट्यूब चॅनल आहे मित्रांनो. या चॅनलवर आपण फक्त ऑप्शन सेलिंगच्या स्ट्रॅटेजी डिस्कस करतो. इथे मी तुम्हाला ऑप्शन सेलिंग बेसिकपासून शिकवण्याचा प्रयत्न करत आहोत. सो एक्झॅक्टली 2 महिने पहिले आपण हे चॅनल स्टार्ट केलं होतं मित्रांनो आणि बघता या कुटुंबामध्ये 793 सदस्य ऑलरेडी झालेले आहे. सो मित्रांनो, आपलं टार्गेट आहे की 1000 सबस्क्रायबर झाल्यानंतर आपण एक कोर्स सुरू करणार आहोत, जो राहणारा ऑप्शन सेलिंगचा बेसिक कोर्स, जो फ्रीमध्ये तुमच्यासाठी मी सुरू करणार आहोत माझ्या 1000 सबस्क्रायबरसाठी. सो जर इन केस जर तुम्ही ऑप्शन ट्रेडिंगमधून ऑप्शन बाईंगमधून जर मार्केटमध्ये पैसा गमावला असणार तर डेफिनेटली ऑप्शन सेलिंगमधून काय करू शकता तुम्ही, तो रिकवर करू शकता. ऑप्शन सेलिंगसाठी फक्त 2 गोष्टीची गरज आहे मित्रांनो. एक राहते रिस्क मॅनेजमेंट आणि एक राहते डिसिप्लिन, आणि ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला या चॅनलवर डेफिनेटली शिकवल्या जाणार आहे. सो डेफिनेटली तुम्ही या चॅनलला फर्स्ट टाईम येत असणार तर या चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही काय करू शकता, मराठी या कुटुंबामध्ये काय होऊ शकता, सहभागी होऊ शकता. सो मित्रांनो, आपली काय आहे की एक बुलिश पोझिशन आपण बँक निफ्टीमध्ये बनवली होती लास्ट वीकमध्ये. मी सांगितलं होतं की ICICI बँकचा रिझल्ट हा चांगला येणार आहे आणि त्याच कारणाने काय केलं होतं, मी 27 एप्रिलची जी एक्सपायरी आहे त्याच्यासाठी ही पोझिशन बनवली होती जी आपली बुलिश आहे. मला असं वाटतं आहे की 42,200च्या वरतीच बँक निफ्टी एक्सपायर होणार 27 एप्रिलला, आणि ICICI बँकच्या रिझल्टनी मित्रांनो मला एक थोडंसं बूस्टर दिलेलं आहे. सो डेफिनेटली मित्रांनो, मंडेला जर गॅपअप झालं तर डेफिनेटली आपण प्रॉफिट झोनमध्ये येणार आहोत. प्लस इनकेस जर गॅप डाऊन झालं तर हा सेंटिमेंटल गॅप डाऊन राहणार, प्रॉफिट बुकिंग राहणार आहे. मी काय करणार आहोत की या पोझिशन आणखी याला डबल क्वांटिटीमध्ये वाढवणार आहोत आणि याला जास्तीत जास्त प्रॉफिट बुक करण्याचा प्रयत्न करणार आहोत. स्टॉप लॉस फिक्स आहे मित्रांनो 41,800. सो हेच आपलं ओव्हरऑल डिस्कशन होतं आजचं, जे मला तुम्हाला सांगायचं होतं की ICICI बँकचा रिझल्ट, तुम्ही कुठल्याही कंपनीचे रिझल्ट बघून ते तुम्ही डिसाईड कसं करू शकणार की ती कंपनी चांगली आहे की खराब, ह्या सर्व गोष्टीचं डिस्कशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे. सो डेफिनेटली मित्रांनो, व्हिडिओ आवडला असणार तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आणि जर तुम्ही या चॅनलला नवीन असणार तर डेफिनेटली ऑप्शन सेलिंग मराठी या कुटुंबामध्ये तुम्ही काय करा, सहभागी व्हा. प्लस मित्रांनो, उद्या मी एक नवीन व्हिडिओ घेऊन येतो जो राहणारा आपला टाटा मोटर्स जो शेअर राहतो, त्या टाटा मोटर्समधून जवळपास महिन्याला तुम्ही 10 ते 12,000 रुपये कसे कमावू शकता, हे शुअर शॉट आहे मित्रांनो. ही माझी टेस्टेड स्ट्रॅटेजी आहे, मी स्वतः टेस्ट केली आहे. मी स्वतः त्याच्यातून 12 ते 15,000चं प्रॉफिट दर महिन्याला घेतो आणि ही स्ट्रॅटेजी मी उद्या तुमच्यासोबत डिस्कस करणार आहोत. सो तो व्हिडिओ मिस न करण्यासाठी तुम्हाला काय करायचं मित्रांनो की जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करसाल ना तेव्हा ऑल बटनला पण तुम्ही काय करा, क्लिक करा. हे ऑल नोटिफिकेशन राहते, प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येणार आणि डेफिनेटली तो व्हिडिओ तुमच्या ज्याने मिस नाही होणार. व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे मित्रांनो की दर महिन्याला टाटा मोटर्सच्या शेअरमधून 15,000 रुपये तुम्ही कसे कमावू शकता. सो आपण एक काम करूया मित्रांनो, उद्या तो व्हिडिओ घेऊन येऊ. सो आजच्यासाठी एवढंच. तुमचा दिवस शुभ राहो.